लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आदिवासी महिलेबद्दल गरळ ओकणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा। सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई माधवराव वैद्य यांची मागणी। आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह व जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे। सविस्तर वृत्त असे की आदिवासी महिलांबाबत सदर जातीयवादी समाजकंटक सोहम पवार व त्याचे इतर साथीदार यांनी आदिवासी महिलांना अश्लील भाषेचा वापर करून लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील वर्तन करून सोशल मीडियावर केला आहे। त्यावरून दिग्रस पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 699/2025 कलम 19 296 भारतीय न्यायसंहिता कलम 31 R31 S जाती जमाती ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे आदिवासी समाजाचे व महिलांचा राग अनावर झाला असून भावना दुखावल्या आहेत। तेव्हा अशा समाजकंटकास अटक करून कडक शासन करण्यात यावं, याकरिता पुसद तालुक्यातील आदिवासी महिला व कार्यकर्त्यांनी अॅट्रॉसिटी गुन्हा नोंद करून त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलं। अशा समाजकंटकास वेळीच आवर घालावा, अन्यथा आदिवासी महिला यांच्या वतीनं उग्र आंदोलन करावं लागेल। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई वैद्य, डॉक्टर आरतीताई फुफाटे, श्रीमती आशाताई पांडे, मीराताई बोडखे, शीतल राजेश ढगे इत्यादी सहित असंख्य महिला कार्यकर्त्या पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहून सह्या केल्या आहेत। देण्यासाठी आलेला आहोत कारण ते दोन बंजारा समाजाचे मुलं अतिशय अश्लील शब्दामध्ये, अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये आदिवासीच्या मुलीला बोललेले आहेत। त्याच्यामुळे आमच्या सर्व आदिवासी महिलांच्या भावना दुखावलेल्या आहेत। हे दोन मुलं तर बोललेच, प्लस एक धाराशिव मधली काहीतरी महिला आहे ती सुद्धा बोलत होती। अजून दुसऱ्या मुलांनी काहीतरी आदिवासी छक्या असे वेगवेगळ्या पद्धतीने बोललेले आहेत। एकतर आदिवासीच्या आरक्षणावर दावा करतात, रस्त्यावर उतरतात, आदिवासीच्या भावना दुखवत आहेत आणि दुसरीकडे आदिवासीच्याच महिलांवर असले घाणेरडे आरोप करत आहे। त्याच्यामुळे आमच्या आदिवासी समाजाच्या महिलांच्या फार भावना दुखवलेल्या आहेत। म्हणून आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्हाला न्याय पाहिजे आणि त्या दोन मुलांना अटक झाली पाहिजे असे सांगतायत इथे की दोन मुलांवर गुन्हा दाखल झालेला आहे, पण अजूनही आम्हाला त्याचं FR किंवा असं काही दाखवलेलं नाही। जोपर्यंत त्या मुलांवर आणि त्या महिलांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। कारण आमच्या आदिवासी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे। कारण आदिवासी समाज शांत आणि गरीब आहे, म्हणून कुणी यायचं आणि काही बोलून जायचं आमच्या आई बहिणीला हे अतिशय आम्हाला पटलेलं नाही आहे। म्हणून आम्ही इथे न्याय मागण्यासाठी इथे पुसद पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्या मुलाला त्वरित अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे। नाहीतर नुसतं आम्हाला सांगतील आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि काहीच होणार नाही। असं जर त्यांनी काही केलं नसेल तर परत आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही पुढील आमचे काय करायचं ते आम्ही ठरवू आणि सगळे एकत्र येऊन आम्ही त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मुलांनी हावभाव करून ज्या पद्धतीने आदिवासी महिलांना टार्गेट करून बोललेलं आहे, कुठल्याही महिलेला असं बोलणं अपमानास्पद आणि विकृत मानसिकतेचा तो मुलगा असा वाटत आहे आणि त्या विकृत मानसिकतेच्या मुलांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट, कारण त्यांनी शब्द वापरलेल्या आदिवासी महिला म्हणून तो शब्द फार चुकीचा आहे आणि पॉक्सो कारवाई होत असेल तर ती पॉक्सो कारवाई सुद्धा घेण्यात यावी। कारण कुठल्याही महिलांचा, आदिवासी महिला असतील त्यांचा अस्तित्व, स्वाभिमान त्या काही गोष्टी आहेत आणि अशा गोष्टीला जर पुढे ठेच पोचत असेल तर आम्ही सगळ्या आदिवासी महिला एकजुटीने त्या गोष्टीला विरोध करण्यास तयारीत आहोत। ती ताकद आहे, ती लढा द्यायला आम्ही सगळेजण सज्ज आहोत। आमची एवढीच अपेक्षा आहे, पोलीस कारवाई लवकरात लवकर, मला वाटतं की त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, कारवाई होत आहे, पण ती कारवाई आम्हाला अॅट्रॉसिटी होणं फार आणि फार आवश्यकता आहे आणि त्या गोष्टीसाठी मी सुद्धा पाठपुरावा 100% करणार आहे आणि मी सगळे सोबत महिलांच्याबद्दल ज्या काही गोष्टी विरोधात घडत असतील त्या मुलांवर, त्या महिला पण एक बोललेली घाणेरड्या पद्धतीने त्या मुलांना प्रोत्साहित करत आहे, तर त्या महिलेला सुद्धा अटक व्हावी अशी आमची भूमिका आहे आणि ते सुद्धा झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं। या पद्धतीने आज पुसद तालुक्यातील सगळ्या महिला रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.